बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे 25 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय आणि आठवड्याभरात कोकणाला परतीच्या पावसाचा दोनदा दणका बसलाय। अरबी समुद्रातही याचा प्रभाव जाणवतोय। रत्नागिरी किनारपट्टीवर समुद्र खवळलेला आहे। मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान रत्नागिरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूया। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं परतीच्या पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। रत्नागिरीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून परतीचा पाऊस अक्षरशः झोडपून काढलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये देखील परतीच्या पावसानं मोठं नुकसान केलं होतं आणि आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हा मुसळधार परतीचा पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय। पुढचे 3 ते 4 दिवस हा परतीचा पाऊस पडेल असं देखील हवामान खात्यानं म्हटलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर कोकणाचं जे वातावरण आहे हे सकाळचं ऊन आणि संध्याकाळचा परतीचा पाऊस असंच काहीसं वातावरण सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतं। आपण रत्नागिरीतल्या भाटे समुद्र किनारे आहोत आणि या भाटे समुद्र किनारी आपले ही दृश्य पाहताय की कडकडीत ऊन आहे, समुद्र देखील शांत आहे। मात्र संध्याकाळचं चित्र हे पूर्णपणे वेगळं असतं। संध्याकाळी मुसळधार पाऊस हा मेघगर्जनेसह पडतो। गेल्या आठवड्यात देखील मुसळधार पाऊस पडला होता आणि त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते बळीराजाचं झालं होतं। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।